नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक शुभ आणि पवित्र तिथी जी श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी अतिशय फलदायी मानली जाते. ती म्हणजे अंगारक संकष्ट चतुर्थी. तर अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला जर मंगळवार असेल तर ती विशेष चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अंगारक हा मंगळ ग्रहाचा एक विशेष पर्यायवादी शब्द आहे. संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे लालसर तेजस्वी. त्यामुळे जेव्हा संकष्ट चतुर्थी आणि मंगळवार एकत्र येतात तेव्हा ती अतिशय शुभ आणि प्रभावशाली मानली जाते. तर यामागचा इतिहास व धार्मिक महत्त्व काय आहे तर हे जाणून घेऊया. पुराणांमध्ये एक कथा आहे. एकदा भगवान गणपतीजींनी अंगारकासुराचा पराभव करून त्याला सद्बुद्धी दिली. त्याने गणपतीला प्रसन्न करून वर मागितला की ज्या दिवशी चतुर्थी मंगळवारी येईल तो दिवस सर्वांसाठी मंगलदायक ठरो. म्हणून या दिवशी श्री गणपतीजीची पूजा केल्यास संकट दूर होतात, रोग नष्ट होतात आणि इच्छित कार्य सिद्ध होतात. तर यंदा म्हणजे 2025 मध्ये फक्त एकदाच अंगारक चतुर्थी येत आहे. तरी मंगळवार 12 ऑगस्ट 2025 हा दिवस अंगारक चतुर्थी म्हणून पवित्र आहे. तर तिथी सकाळी 8:40 पासून सुरू होऊन 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 पर्यंत राहील. तर उपवासाचे व्रत आणि नियम काय आहेत हे पाहूयात. या दिवशी फक्त उपवास करतात आणि रात्री चंद्र दर्शनानंतर गणपतीची पूजा करून व्रत पूर्ण करतात. चतुर्थीला उपवास करणाऱ्यांनी खालील गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. दिवसभर उपवास ठेवावा. संध्याकाळी चंद्र दर्शनानंतर गणपती पूजन करावे. एका पातेल्यात पाणी भरून चंद्राला अर्घ्य द्यावे. वक्रतुंड महाकाय हा मंत्र जपावा. तर अंगारक चतुर्थीची पूजाविधी काय आहे तर दुर्वा, फुलं, हार, मोदक किंवा पुरणपोळी नैवेद्य, गंध, अक्षदा, हळद, कुंकू, 1 लोटा पाणी चंद्रासाठी. तर मंत्र असा म्हणायचा आहे, ओम गण गणपते नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तर या दिवशी उपवास केल्याने काय फायदे होतात हे पाहूया. आयुष्यातील अडथळे दूर होतात, मानसिक शांतता मिळते, विवाह आणि नोकरीतील अडचणी दूर होतात, ऋणमुक्ती होते, मंगळ दोष शांत होतो. अंगारक चतुर्थीला काय केले पाहिजे आणि काय टाळावे हे पाहूया. तर व्रत पाळा आणि चंद्रदर्शन करा. साधना, जप, ध्यान करा. गरिबांना अन्नदान करा आणि खोटी बोलणे, राग करणे, कांदा, लसूण व मांसाहार, अपवित्र ठिकाणी जाणे या गोष्टी खास करून टाळाव्यात. तर अंगारक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी म्हणजे फक्त एक व्रत नव्हे, ती आहे श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धी यांची एक सुंदर संधी. तर ह्या अंगारक चतुर्थीला तुमचं जीवन सुख, समाधान आणि शुभेच्छांनी भरून जाओ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. तर येणाऱ्या 12 ऑगस्टला मंगळवारी भक्तिभावाने गणपतीची पूजा करा आणि त्यांची कृपा प्राप्त करा. जय श्री स्वामी समर्थ.